नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील बाळकृष्ण माडावी, एम स्पर्धा परीक्षा केंद्र गडचिरोली। आज पुन्हा एकदा आपल्या गडचिरोली पोलीस दल लर्निंग फ्रॉम होम प्रोग्राम आयोजित आज पुन्हा एकदा ऑनलाईन मी तुमच्यासोबत आलेलो आहोत। आपला विषय मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणामध्ये पाहत असताना मागच्या लेक्चरला मागच्या व्हिडिओजमध्ये आपण वर्णाचं स्वरूप, वर्णाचे प्रकार, त्याहीमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी तुमच्यासमोर मांडले आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यामध्ये दिलेला प्रतिसाद याबद्दल सुद्धा धन्यवाद। आत्ताच्या व्हिडिओजमध्ये किंवा आत्ताच्या घटकामध्ये आपण वर्णाबाबत जसं कालच्या मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं की ज्यामध्ये वर्णामध्ये येणारे काही असमान घटक ज्याला वेगवेगळ्या याच्याने आपण ते उलगडून सांगितलं होतं, ज्यामध्ये पाहत असताना संयुक्त व्यंजने, त्यासोबतच जोडाक्षरे आणि वेगवेगळे यामध्ये संयुक्त व्यंजने, जोडाक्षरे, मूलध्वनींची संख्या मोजणे आणि महत्त्वाचं म्हणजेच एक अकारविल्ले नावाचा टॉपिकसुद्धा आपण त्या दिवशी अभ्यासला। आणि आज आपण एका नवा गडी नवा डावाला म्हणजेच नव्या घटकाला सुरुवात करणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा घटक आणि परीक्षेसाठी आयोग या घटकावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व देत असते। वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला जाणारा घटक आणि तो घटक म्हणजेच आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजेच आपला संधी नावाचा घटक। संधी हा वर्णमालेनंतर लगेच आपण संधीचा घटक अभ्यासत आहोत, तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजेच वर्णाचा संबंध हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधीशी आलेला असतो। संधी अभ्यासत असताना किंवा कुठलाही घटक अभ्यासत असताना त्याची एक पार्श्वभूमी माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि हे पाहत असताना ज्यामध्ये आपण म्हटलं होतं की संधी म्हणजेच एक सांधणे किंवा जोडणे, संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे, एक सांधणे किंवा जोडणे, मग नेमकं जोडलं जाते, सांधलं जाते, मग नेमकं कोणाला बा, तर दोन वर्णाला जोडलं जाते, दोन वर्णाची संधी केल्या जाते। आणि मग यावरून आपल्याला सांगता येईल की एकामागोमाग एक येणाऱ्या म्हणजेच पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात, सांधले जातात व जोडले जातात व त्यावरून एक नवीन वर्ण तयार होतो, त्यास संधी असे म्हणतात। सर्वसाधारणपणे संधी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। वैशिष्ट्यांवरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्नप्रकार पडतात। संधी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हणजेच काय, तर संधी आपण करत नाही, तर संधी ही बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे। बोलता बोलता संधी होते सर्वसाधारणपणे। मग यावरून आपल्याला सांगता येईल की संधी ही एक सर्वसाधारणपणे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। आणि एक गोष्ट आयुष्यभर लक्षात घ्यायचं की संधीमध्ये एकत्र येणारे दोन शब्द जरी असले तरी एकत्र येणाऱ्या दोन शब्दांची संधी होत नाही, तर संधी ही नेहमी दोन वर्णांची केली जाते। आणि त्यावरूनच यामध्ये बरेच सारे प्रश्नप्रकार आपण एक स्वरूप पाहत आहोत संधीबाबत। सुरुवातीला तुम्हाला त्याचं एक पार्श्वभूमी माहीत करून घेऊ आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये जात असताना मग त्यावरूनही संधीचे दोन प्रकारे वर्गीकरण केल्या जातात। आपल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मागे झालेल्या गडचिरोली पोलीस भरती 2016ला विचारून गेलेला प्रश्न होता, संधीचे मुख्य प्रकार किती? आणि मग एक कल्पना आपण करू शकतो की मागच्या पेपरला संधीचे मुख्य प्रकार किती, तर यंदा किंवा या आगामी काळामध्ये येणाऱ्या परीक्षामध्ये तुम्हाला त्यावरती संधी ओळखा, शब्दाची संधी करा, त्याचा विग्रह करा। संधीमध्ये परत एक संकल्पना आलेली असते ती म्हणजे विग्रह। आता विग्रह म्हणजेच काय, तर त्यामध्ये एखाद्या शब्दाची फोड करणे आणि हा असा विग्रह संधीमध्ये अधिक या चिन्हाने दर्शविला जातो। अधिक या चिन्हाने दर्शविला जातो, अधिक या चिन्हाने म्हणजे सीधा आपल्याला पाहता येईल। जर एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मी लिहिलं तर संधी आणि इकडे जर घेतलं त्याचा विग्रह तर इथं सांगता येईल आपल्याला। मी जर एखादा शब्द जर ठेवलं की नाही रे बा सूर्योदय, मग सूर्योदयमध्ये पाहत असताना त्याचा विग्रह काय, विग्रह म्हणजेच त्याची फोड करणे, त्या शब्दाचं स्पष्टीकरण करून दाखवणे। आणि हे पाहत असताना मग इथं आपल्याला सांगता येईल की नाही रे बा सूर्य अधिक उदय आणि मग सूर्य अधिक उदय, तर पाहता येईल इथं आपल्याला सूर्योदय। त्यानंतर परत जर मी एखादं उदाहरण जर म्हटलं की नाही बा वाक्प्रचार, आणि वाक्प्रचारमध्ये पाहत असताना मग याची फोड कशी करता येईल, तर वाक अधिक प्रचार हे या पद्धतीचं। मग तो नंतरचा प्रश्न आहे की नेमकं संधीचा प्रकार कुठला आहे, काय कुठला आहे, पण मुळात त्याची सुरुवातीला थोडंसं बेसिक गोष्टी माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि हे पाहत असताना बऱ्याचदा
तरी एक शेवटचं उदाहरण जर मी म्हटलं की नाही बा मनोरंजन, मनोरंजन म्हणजेच काय, तर इथं सांगता येईल आपल्याला मन अधिक रंजन, मन अधिक रंजन बरोबर तर काय होणार इथं मनोरंजन. आणि अशा पद्धतीने आपण बेसिक कन्सेप्ट इथं पाहत आहोत. घटकाचं नाव आहे आपल्या संधी. आणि संधीमध्ये बऱ्याचदा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या याच्या वैशिष्ट्यांवरती सुद्धा प्रश्न प्रकार पडलेले असतात. समोर जर आपण समोरच्या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर संधीचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. मागे बोललो होतो की वर्गीकरण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षामध्ये विचारणार नाही, पण त्यामध्ये त्यामध्ये प्रकार विचारले जातील. आणि मागे सुद्धा प्रकार विचारलं गेलं होतं. पण तत्पूर्वी आपण संधीचे वर्गीकरण जर 2 प्रकारे जर केलं तर इथं आपल्याला पाहायला भेटेल. ती म्हणजे पहिली संस्कृत संधी आणि दुसरी म्हणजे संधी कुठली तर मराठीतील विशेष संधी. आणि हेही अभ्यासात असताना संस्कृत संधी म्हणजे यामध्ये सांगता येईल आपल्याला तेच सुरुवातीला बोलल्याप्रमाणे एका मागोमाग एक येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात, सांधले जातात, जोडले जातात आणि एक नवीन वर्ण तयार होतो. त्याच सर्वसाधारणपणे संधी असे म्हणतात. आणि संधीमध्ये पाहत असताना तीच आपली संस्कृत संधी आहे. मराठीच्या संधीबाबत आपण बघू. आणि एक गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतलं संस्कृत संधीमध्ये जर पाहिलं तर हे पाहत असताना यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये संस्कृत संधीचे 3 प्रकार. संस्कृत संधीचे 3 प्रकारमध्ये पाहत असताना पहिला असेल त्यामधला स्वर संधी, दुसरं घेतलं तर व्यंजन संधी आणि तिसरं घेतलं तर विसर्ग संधी. संस्कृत संधीचे वर्गीकरण 2 प्रकारे, एक म्हणजे संस्कृत संधी, दुसरी म्हणजे मराठीतील विशेष संधी. त्याही मध्ये संस्कृत संधीचे 3 प्रकार. एक पहिला म्हणजे स्वर संधी. स्वराला संस्कृतमध्ये अच असे म्हणतात आणि म्हणूनच स्वर संधीलाच अच संधी असंही बोलल्या जाते. आणि त्यासोबतच संधीचा दुसरा टाईप संस्कृत संधीमधला जर घेतला तर ती म्हणजेच व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार जर अभ्यासला तर तो म्हणजेच विसर्ग संधी. आणि विद्यार्थी मित्रांनो आयुष्यभर लक्षात ठेवा ह्या ज्या काही संस्कृतमधल्या संध्या ज्या आहेत त्याच संधीचे मुख्य प्रकार आहेत. मुख्य प्रकार. मग परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रकार जर पडाला की नाही रे बा संधीचे मुख्य प्रकार किती, तर सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो संधीचे मुख्य प्रकार ते म्हणजेच आपले राहतील 3. आणि हे अशा पद्धतीनं पहिलं स्वर संधी, दुसरं विसर्ग संधी आणि तिसरं म्हणजेच दुसरं व्यंजन संधी आणि तिसरं म्हणजेच विसर्ग संधी. नंतरच्या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर तो म्हणजे संधीच्या दुसऱ्या वर्गीकरणाबाबत आणि ती म्हणजेच आपली मराठीतील विशेष संधी. मराठीतील विशेष संधी ही थोडी वेगळ्या पद्धतीनं होतं, विशेष पद्धतीनं होते. समोर त्या प्रकारामध्ये गेल्यानंतर मी बोलणार आहे, पण तरी सुद्धा मराठीतल्या विशेष संधीचे 2 प्रकार. पहिलं म्हणजे पूर्वरूप स्वरसंधी आणि दुसरं म्हणजेच पररूप स्वरसंधी. हे पूर्वरूप काय आहे, पररूप काय, टप्प्यामध्ये त्या घटकामध्ये गेल्यानंतर सगळं काही तुम्हाला सोप्या भाषेमध्ये स्पष्ट केलं जाईल. तर आपण 3 प्रकाराकडे वळू. मी सुरुवातीला परत एकदा तुम्हाला सांगत आहे की संधी एका मागोमागे एक येणारे 2 वर्ण सांधले जातात, जोडले जातात, मिसळतात आणि एक नवीन वर्ण तयार होतो, त्या संधी असे म्हणतात. संधी सर्वसाधारणपणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, बोलण्याच्या ओघात घडणारी प्रक्रिया आहे. संधीचे मुख्य प्रकार 3 आणि ते मुख्य प्रकार म्हणजे संस्कृत संधी. आणि परत एक गोष्ट लक्षात घ्या, संधीचा घटकच मुळात हा संस्कृतमधून आला आहे आणि मुळात हा संस्कृतमधून आल्यामुळे संधी झालेला प्रत्येक शब्द हा तत्सम शब्द असतो. तत्सम म्हणजेच संस्कृत भाषेमधून जे शब्द मराठीमध्ये जसेच्या तसे आले आणि असं केल्या गेल्यामुळे संधी झालेला प्रत्येक शब्द हा तत्सम शब्द असतो आणि सगळे तत्सम शब्द हे शुद्ध शब्द असतात. म्हणजेच तुम्हाला संधी ओळखता आली पाहिजे, संधी करताही आली पाहिजे. संधीचा संबंध हा वेगवेगळ्या घटकाशी आणि आयोग तुम्हाला कसेही प्रश्न प्रकार विचारू द्या, शुद्ध शब्द अशुद्ध शब्द तुमच्या समोर एक मागे विचारून गेलेला प्रश्न प्रकार समोर मी तुमच्या समोर मांडणार आहे. जर त्यामधली संकल्पना जर एखाद्याला जर माहीत जर असेल तर तो निश्चितच सेकंदामध्ये उत्तर सोडून बाहेर पडेल. परत एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत संधीचे 3 प्रकार आणि संधीचे मुख्य प्रकार हेच आहेत 3. त्यामध्ये पाहत असताना पहिला टप्पा जर घेतला आपण स्वरसंधी, तर स्वरसंधीमध्ये पाहता येईल आपल्याला की यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एका मागोमाग एक येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण स्वर असेल, एका मागोमाग एक येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण स्वर असेल व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्णही स्वर असेल तर ते 2 स्वर एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होतो, त्यास सर्वसाधारणपणे स्वरसंधी असे म्हणतात. मग स्वरसंधीमध्ये आपल्याला पाहता येईल की स्वर अधिक स्वर संधीचा प्रकार बनतो स्वरसंधी.
आणि सोबत यामध्ये जर एक गोष्ट लक्षात जर घेतलं तर स्वरसंधीमध्ये एक आदेश नावाची प्रक्रिया घडते. आदेश म्हणजेच काय, तर एका वर्णाची जागा दुसरा वर्ण घेणं. आणि अशा आदेशावरून स्वरसंधीचे 5 प्रकार पडतात. प्रकार जरी पडत असले तरी निश्चितच विद्यार्थी मित्रांनो किती सोपं आहे मी हे आज तुमच्यासमोर मांडणार आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि जेवढा महत्त्वाचा घटक असेल तेवढा अत्यंत सोपा घटक असतो. याच्यासाठी घाबरण्याची काही कारण नाही. आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजेच या स्वरसंधीचे आदेशावरून 5 प्रकार पडतात आणि त्यामधला पहिला आदेश म्हणजेच इकडे राहणार स्वरसंधीचे 5 प्रकार. आणि या 5 प्रकारामध्ये जर तुम्ही जर घेतलं तर या स्वरसंधीमध्ये आपल्याला सांगता येईल पहिला आदेश असतो दीर्घादेश, दुसरा आदेश असतो गुणादेश, तिसरा असतो यनादेश, चौथा असतो वृद्ध्यादेश आणि शेवटचं म्हणजेच काय तर अयादी आदेश स्वरसंधी. अयादी आदेश असे हे 5 आदेश. आणि या 5 आदेशावरून विद्यार्थी मित्रांनो असे स्वरसंधीचे 5 प्रकार पडतात. म्हणजेच दीर्घादेश स्वरसंधी, गुणादेश स्वरसंधी, त्यासोबतच यनादेश स्वरसंधी, वृद्ध्यादेश स्वरसंधी आणि सगळ्यात शेवटचं म्हणजेच अयादी आदेश स्वरसंधी. आणि हे टप्प्याटप्प्याने आपण सगळे घटक अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये निश्चितच येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला यामधला एक प्रश्न प्रकार विचारेल, नक्की विचारेल. आणि हे जर एक गोष्ट जर पाहत असताना मग लक्षात घ्या, मग आपण जर एक घटक स्वरसंधीचे 5 प्रकार आणि या 5 प्रकारामधला पहिला घटक जर घेतला दीर्घादेश, दीर्घ अधिक आदेश, यालाच म्हणतो आपण दीर्घादेश. आणि दीर्घादेश स्वरसंधीला सजातीय स्वरसंधी असेही म्हणतात. पण का, तर या काचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, दीर्घादेश स्वरसंधीमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, तर यामध्ये लक्षात घ्या एका मागोमाग एक येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण, हे दोन्ही जर स्वजातीय स्वर जर असतील, एकत्र येणारे दोन्ही जर सजातीय स्वर जर असतील तर हे 2 स्वर एकत्र येऊन मिसळतात, सांधले जातात, जोडले जातात आणि त्यांच्याबद्दलच एक दीर्घ स्वर बनतो. त्या आदेशाला दीर्घादेश असे म्हणतात. आणि दीर्घादेश होऊन बनलेल्या स्वरसंधीला दीर्घादेश स्वरसंधी असे म्हणतात. ते म्हणजेच कसं, समजा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेळेअभावी थोडंसं याला सोप्या भाषेमध्ये किंवा शॉर्टमध्ये कनेक्ट करता आलं पाहिजे. ते मी तुमच्यासमोर इथं मांडत आहे, कारण घटक आपल्याला प्रत्येक घटक अभ्यासायचा आहे. इथे जर पाहिलं आपण दीर्घादेश स्वरसंधीमध्ये, तर दीर्घादेश स्वरसंधीलाच परत एकदा सांगत आहे मी तुम्हाला, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण, दोन्ही जर सजातीय स्वर जर असतील तर एकमेकांमध्ये मिसळतात, सांधले जातात, जोडले जातात आणि त्यांच्यातलाच एक दीर्घ स्वर बनतो. त्या आदेशाला दीर्घादेश असे म्हणतात. आणि दीर्घादेश होऊन बनलेल्या स्वरसंधीला दीर्घादेश स्वरसंधी म्हणतात. दीर्घादेश स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे दोन्हीही सजातीय स्वर असतात, म्हणून त्याच संधीला सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. मग या उदाहरणावरून सांगता येईल आपल्याला, समजा अ किंवा आच्या पुढं अ किंवा आ जर आलं तर हे 2 स्वर एकत्र येतात, सांधले जातात, जोडले जातात आणि त्यांच्याबद्दलच एक नवीन स्वर तयार होतो. मग हा असा दीर्घ स्वर तयार होऊन हा पहिल्या वर्णाची जागा घेतो. एका वर्णाची जागा दुसरा वर्ण घेणं म्हणजे आदेश. आणि असा आदेश होत असताना असा दीर्घ स्वर तयार झाला म्हणून याला दीर्घादेश असे म्हणतात. आणि म्हणूनच या संधीला म्हणतात दीर्घादेश स्वरसंधी. परत याच दीर्घादेश स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे 2 स्वर कंठ्य, दुसरं जर पाहिलं तर कंठ्य, एकत्र येणारे दोन्ही स्वर हे सर्वसाधारणपणे इथं सजातीय स्वरसंधी आहे, म्हणून याच दीर्घादेश स्वरसंधीला सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. पुढच्या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर बघू शकतो आपण उदाहरणाच्या माध्यमातून, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण रस्वई किंवा दीर्घई, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण रस्वई किंवा दीर्घई, हे 2 वर्ण एकत्र येऊन एकमेकांमध्ये मिसळतात, सांधले जातात, जोडले जातात आणि मग यांच्याबद्दलच एक दीर्घस्वर बनतो. आणि असा हा दीर्घस्वर, याचं चिन्ह आहे दुसरी विलांटी, ज्याला आपण दीर्घ विलांटी म्हणतो. त्याच्यानंतर परत जर पाहिलं तर हा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण रस्वऊ किंवा दीर्घऊ, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण रस्वऊ किंवा दीर्घऊ, तर हे 2 वर्ण एकत्र येऊन एकमेकांमध्ये मिसळतात, सांधले जातात, जोडले जातात आणि यांच्याबद्दलच असा हा एक दीर्घस्वर तयार बनतो. असा हा दीर्घस्वर तयार झाल्यामुळे याच आदेशाला दीर्घादेश असे म्हणतात. का, तर हा पहिल्या वर्णाची जागा घेतो.
आणि त्यासोबतच या दीर्घादेश स्वरसंधीमध्ये एकत्र आणणारे दोन्ही स्वर, इकडचं उच्चारस्थान पाहिलं तर औष्ठ्य आणि याचंही उच्चारस्थान पाहिलं तर औष्ठ्य. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागचे व्हिडिओज जर पाहिले नसतील तर नक्कीच आणि नक्की आवर्जून त्यामध्ये व्हिडिओज पूर्णपणे पहा, जे आपण घटक अभ्यासला होता सजातीय स्वरसंधी आणि विजातीय स्वरसंधी, ज्यामध्ये आपण उच्चारस्थान अभ्यासलो होतो. आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटल की यामध्ये एकत्र येणाऱ्या दोन्ही स्वर, या दीर्घादेश स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही स्वर हे सजातीय स्वर आहेत, म्हणून याच दीर्घादेश स्वरसंधीला सजातीय स्वरसंधी म्हणतात. बघा लक्षात घ्या, तुम्हाला आयोग कुठल्याही पद्धतीने प्रश्न प्रकार विचारू द्या, दीर्घादेश स्वरसंधी ओळखा, सजातीय स्वरसंधी ओळखा, दोन्ही संध्या एकच, त्याच संधीला दीर्घादेश स्वरसंधीला सजातीय स्वरसंधी म्हणतात. परत एक गोष्ट जर तुम्ही नोट जर केलं, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण रू, रस्व रू आहे, हा रस्व रू, इकडे दीर्घ रू, याला सुद्धा दीर्घत्व आहे, पण हा मराठीत वापरला जात नाही, हा संस्कृतमध्ये वापरतात. पहिल्या क्रमांकाचं आणि हा दुसऱ्या क्रमांकाचं, यामध्ये आपण बघू याच्यामध्ये काय असतं. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण रू असेल रस्व, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण रू असेल रस्व. हे दोन स्वर एकत्र येऊन त्यांच्यातलाच एक दीर्घ स्वर बनतो आणि त्याचं चिन्ह असं दीर्घ रू. आणि मग एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण दीर्घादेश स्वरसंधी पाहत आहोत आणि याच्यावरून एक गोष्ट लक्षात येईल आपल्याला. इकडे जर पहिल्या उदाहरणामध्ये जर तुम्ही जर पाहिलं, मी उदाहरण म्हटलं आहे नर अधिक अधम, नर अधिक अधम मध्ये जर एक गोष्ट लक्षात जर घेतलं तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, आपण मागच्या लेक्चरला मागच्या पिरियडला एक मूलध्वनींची संख्या मोजणे, वर्णांची संख्या मोजणे हा घटक अभ्यासला होता. नेमकं वर्ण कसे बाहेर काढायचे तर ते सुद्धा आपण व्यवस्थितरित्या मागच्या व्हिडिओजमध्ये अभ्यासलो होतो आणि ते पाहत असताना मग त्याचाच फायदा हा इथं होणार आहे. मग आपल्याला पाहावं लागेल पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण म्हणजेच काय करून बघू. पहिला शब्द नर, नरची फोड करून बघू, न अधिक अ अधिक र अधिक अ. आपल्याला शब्दाचा संबंध नाही संधीमध्ये, तर वर्णांचा संबंध. मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोण आहे तर शेवटचा वर्ण मिळाला अ, बाकीच्यांचं काही काम नाही. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोण तर अ, बाकीच्यांचं काही काम नाही. हे दोघं जण एकत्र आले तर मागचेही बरोबर येतील. ते कसे येतील तर निश्चितच आपण ते बघू. इकडे जर एक गोष्ट लक्षात जर घेतलं तुम्ही, मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ, मग संकल्पना इकडे बघा. मग अ किंवा आ असेल, अ किंवा आ असेल, मिसळले एकमेकांमध्ये तर त्यांच्या जातीतला एक दीर्घ स्वर बनतो, तो म्हणजेच कुठला तर आ. आचं चिन्ह आहे एक काना आणि हा पहिल्या वर्णाची जागा घेतो. पहिल्या वर्णाची जागा घेतो म्हणजेच हा अ गेला, हा अ गेला आणि हा इकडे येऊन मिसळला, म्हणजे नर अधिक अधम तर पाहायला भेटेल आपल्याला नराधम. हे या पद्धतीचं अत्यंत सोपा घटक. दुसऱ्यामध्ये जर घेतं मी म्हटलं प्र अधिक अध्यापक, प्र म्हणजेच मुख्य, प्र अधिक अध्यापक मध्ये जर पाहिलं तर यामध्ये सुद्धा पाहायला भेटेल पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ, दोन्ही स्वर एकत्र येऊन यांच्या जातीतला एक दीर्घ स्वर आ आणि आचं चिन्ह कोणतं तर एक काना आणि हा मग पहिल्या वर्णाची जागा घेतो. हा अ गेला, हा अ गेला आणि मग इथं संधी पाहायला भेटेल, तो म्हणजेच आपलं प्राध्यापक. आयुष्यभर लक्षात घ्यायचं, संधीचा घटक हा संस्कृतमधून आल्यामुळे संधी झालेला प्रत्येक शब्द हा तत्सम शब्द असतो आणि सगळे तत्सम शब्द हे शुद्ध शब्द असतात. मग याची फोड करा, संधी करा. संधीच्या वेगवेगळ्या संकल्पनावरही जरी तुम्हाला प्रश्न प्रकार जरी पडला तर निश्चितच या व्हिडिओजमधून आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच याचा एक खूप चांगला फायदा होईल, एवढं मात्र नक्की. आणि त्यासोबतच इकडे जर आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने आपल्याला पाहता येईल. या उदाहरणामध्ये जर पाहिलं दुसऱ्या संकल्पनेबाबत बोलू आपण. मी म्हटलं कवी अधिक ईश्वर, कवी अधिक ईश्वर, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ई. तुम्ही सर असा एखादा जर पाहिला आपण की सर तुम्ही याच्यामध्ये जर एक गोष्ट नोट जर केला आपण तर यामध्ये मी रस्व लिहिलाय, हा मराठी व्याकरणामध्ये असते. मी जर म्हटलं की नाही बा एखादा शब्द जर आपण जर घेतला की ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, एखादा शब्द घेतला, मी म्हटलं लाडू, मी म्हटलं झाडू, हे अंत्य अक्षर आहे. अंत्य म्हणजे शेवट, अंत्य उपांत्य आणि त्याच्याही पूर्वीचा असतो उपांत्य पूर्व. त्याच्या मागे तर सेमीफायनल राहणार नाही, पण आपल्याला यामध्ये 3 अर्थ घ्यावा लागेल. एक म्हणजे अंत्य शेवट, उपांत्य आणि त्याच्याही अगोदरचा म्हणजे उपांत्य पूर्व. अंत्य अक्षर नेहमी दीर्घ लिहायचा, मराठीमधला नियम असते, त्यालाही काही अपवाद आहेत पण तरी सुद्धा.
मग इकडे सर तुम्ही रस्व कशी लिहिले, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही संधीच संस्कृतमधली आहे आणि असं असल्यामुळे आपल्याला इथला अंत्याक्षर तुम्हाला रस्व दिसत आहे. असो, तो शुद्धलेखनाचा भाग आहे, आपण संधीचा घटक अभ्यासत आहोत, पण तरीसुद्धा बऱ्याच कन्सेप्ट मी तुम्हाला इथं क्लिअर करून देणार आहे. आणि इकडे लक्षात घ्या, मग मी म्हटलं कवी अधिक ईश्वर, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ई रस्व, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण दीर्घ ई. मग इथं पाहायला भेटेल रस्वई किंवा दीर्घ ईच्या पुढं रस्वई किंवा दीर्घ ई जर आलं तर हे दोन वर्ण एकत्र येऊन त्यांच्याबद्दलच त्यांच्याच जातीतला एक दीर्घ स्वर बनतो आणि तो म्हणजेच ई मोठी, आणि याचं चिन्ह आहे दुसरी विलांटी. मग इथं पहा, मी म्हटलं कवी अधिक ईश्वर, मग कवी अधिक ईश्वर हा पहिल्या वर्णाची जागा घेतो, हा ई गेला, हा ई गेला आणि शब्द पाहायला भेटला आपल्याला कवीश्वर, हे या पद्धतीचं. त्यासोबत जर एक गोष्ट जर पाहिलं, अत्यंत बऱ्याच परीक्षामध्ये विचारला जाणारा घटक शब्द म्हणजे तोच म्हणजे परीक्षा. बऱ्याच याच्यामध्ये विचारतात, कारण मागे बोललो होतो पाठांतराची पद्धत तर सध्या बंद असल्याच्या मार्गावर आहे. आपल्याला तिथं सर्वसाधारणपणे बऱ्याचदा हा शब्द सुद्धा विद्यार्थी वाचून जातात पुस्तकामध्ये सुद्धा, पण परीक्षामध्ये गेल्यानंतर बरेच विद्यार्थी त्यामध्ये गोंधळतात. मग त्याबाबत थोड्याशा जर आपल्याला गोष्टी वगैरे माहीत असेल तर निश्चित एक चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या प्रश्नांना सामोरे जाता येईल. मी म्हटलं परी अधिक इक्षा, परी अधिक इक्षा, मग लक्षात घ्या याची विलांटी कुठे आहे, काय कुठे आहे, यावरती बराचदा प्रश्न प्रकार पडतो परीक्षामध्ये. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातला शेवटचा वर्ण ई, दोन्ही स्वर एकत्र येतात आणि त्यांच्याबद्दलच एक दीर्घ स्वर बनतो आणि या ईचं चिन्ह आहे दुसरी विलांटी. आणि मग हा ई गेला, हा ई गेला आणि हा पहिल्या वर्णाची जागा घेतला, शब्द पाहायला भेटेल आपल्याला परीक्षा. अत्यंत महत्त्वाचा व्हेरी इम्पॉर्टंट घटक. आणि हे सुद्धा आपल्याला मी मागे बोललो होतो, संधी झालेला प्रत्येक शब्द हा शुद्ध शब्द असतो आणि म्हणूनच इथं मी म्हटलं प्रति अधिक इक्षा, मग प्रति अधिक इक्षा निश्चितच प्रतीक्षा, हे या पद्धतीचा कार्यक्रम पाहायला भेटेल. इकडे जर परत या तिसऱ्या याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर आपल्याला पुन्हा एकदा इथं पाहता येईल की ज्यामध्ये मी म्हटलं रस्वऊ किंवा दीर्घऊ, या रस्वऊ किंवा दीर्घऊच्या पुढं रस्वऊ किंवा दीर्घऊ जर आलं तर यांच्याबद्दलच यांच्याच जातीतला एक दीर्घ स्वर बनतो आणि तो म्हणजे ससा दीर्घऊ आणि याचं चिन्ह आहे दुसरा उकार आणि मग हा पहिल्या वर्णाची जागा घेतो, हे या पद्धतीचं. मी म्हटलं भानू अधिक उदय, भानू उदय, भानुदय, हे या पद्धतीचं. यामधला उ, यामधला उ आले तर त्यांच्याबद्दलच त्यांच्या जातीतला एक दीर्घ उ बनतो, त्याचं चिन्ह आहे दुसरा उकार. मग भानू अधिक उदय पाहायला भेटेल, भानुदय, हे या पद्धतीचं. अत्यंत सोपा घटक. परत एकदा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर आपण जर एक जर घेतलं गुरु अधिक उपदेश, गुरु अधिक उपदेश, पहिलाही उ दुसराही उ यांच्याबद्दलच एक दीर्घ स्वर, याचं चिन्ह आहे दुसरं उकार. मग इथं शब्द पाहायला भेटेल गुरु उपदेश, गुरु उपदेश, हे या पद्धतीचं. इथं मी म्हटलं भू अधिक ऊर्जा, भू अधिक ऊर्जा, यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजेच भुर्जा, हे या पद्धतीचं. तर या पद्धतीने आपल्याला सर्वसाधारणपणे दीर्घादेश स्वरसंधी पाहता येईल. सगळ्यात शेवटची संकल्पना म्हणजेच ते म्हणजे आपल्याला पाहावं लागेल रू, रस्व रूच्या पुढं रस्व रू जर आलं तर त्यांच्याबद्दल त्यांच्या जातीतला एक असा दीर्घ रू बनतो आणि त्याचं चिन्ह सुद्धा आपण दिलं आहे दीर्घ उकार, दीर्घ रू सॉरी. आणि इकडे जर आपण जर पाहिलं मग पाहता येईल आपल्याला मातृ अधिक ऋण, मातृ अधिक ऋण मध्ये जर पाहिलं तर यामधला पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण रू, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण रू आणि हे दोन स्वर एकत्र येऊन मग यांच्याच जातीतला एक दीर्घ रू बनतो आणि तो म्हणजेच ही या पद्धतीचं आणि याचं चिन्ह आहे असं. मग आपल्याला मातृ अधिक ऋण इथं पाहायला भेटेल मातृन, हे या पद्धतीचं. मी म्हटलं पितृ अधिक ऋण तर इकडे पाहता येईल आपल्याला पितृन, हे या पद्धतीचं. आणि अशा पद्धतीनं ही आपली झाली दीर्घादेश स्वरसंधी आणि याच दीर्घादेश स्वरसंधीला म्हणतात सजातीय स्वरसंधी. आणि त्यासोबतच आपण सगळं काही यामध्ये संकल्पना पाहिली. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दीर्घादेश स्वरसंधी ओळखायची कशी, तर संधी झालेल्या शब्दामध्ये संधी झालेल्या अक्षराला जर त्यामध्ये पहिला काना म्हणजेच एक काना, दुसरी विलांटी, दुसरा उकार आणि दीर्घरू जर आलं किंवा दीर्घरू येतो, संधीचा प्रकार दीर्घादेश स्वरसंधी. तर निश्चित यामधला स्वरसंधीमधला आपण पहिला घटक अभ्यासला तो म्हणजेच ती संधी आपली दीर्घादेश स्वरसंधी. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा जर आपण जर बघितला तर ते म्हणजेच आपला राहणार गुणादेश स्वरसंधी.
या गुणादेश स्वरसंधीमध्ये आपण बोलणार आहोत. गुणादेश स्वरसंधीलाच विजातीय स्वरसंधी म्हणतात. दीर्घादेश स्वरसंधीला सजातीय स्वरसंधी आणि इकडे गुणादेश स्वरसंधीला विजातीय स्वरसंधी. मग इकडे गुणादेश स्वरसंधीमध्ये पाहत असताना तुम्ही तिकडे स्वरसंधीमध्ये वेगवेगळे उदाहरणं, बरेच उदाहरणं आहे. आपल्याला घटक अभ्यासायचा खूप आहे. त्याच्यासाठी आपण संकल्पना क्लिअर करू आणि संकल्पना जर क्लिअर जर असेल तर तो निश्चितच प्रश्न किंवा उदाहरण कुठलंही विचारू द्या, निश्चित तुम्हाला त्यामध्ये 1 मार्क मिळवून देण्याचं काम करेल. त्यानंतर आपण जर एक जर अभ्यासला म्हणजे ते म्हणजेच गुणादेश स्वरसंधी. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, गुणादेश स्वरसंधीलाच विजातीय स्वरसंधी म्हणतात. बघू त्याच्यात काय का विजातीय स्वरसंधी म्हणतात तर. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यामधला पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण ई किंवा ई असेल म्हणजे रस्वई किंवा दीर्घ ई असेल. त्याच्यानंतरचा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ किंवा आ, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण उ किंवा उ म्हणजे रस्व उ किंवा दीर्घ उ. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ किंवा आ, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण रू जर असेल तर या तिघांबद्दल अनुक्रमे ए, त्यानंतरचा ओ आणि नंतरचा अर असे आदेश होतात आणि या आदेशाला मराठी व्याकरणामध्ये गुणादेश असे म्हणतात. आणि असे गुणादेश होऊन किंवा अशा आदेश होऊन बनलेल्या स्वरसंधीला गुणादेश स्वरसंधी असे म्हणतात. निश्चित यामध्ये बरेच उदाहरणं आपल्याला पाहता येईल. मी जर म्हटलं की नाही बा गण अधिक इश, गण अधिक इश, तर गण अधिक इशमध्ये जर पाहिलं तर लक्षात घ्या ए ओ अर असे आदेश होतात. मग ए मध्ये जर पाहिलं तर एचं चिन्ह आहे एक मात्रा, ओचं चिन्ह आहे एक काना एक मात्रा आणि अर मध्ये जर पाहिलं तर शेवटच्या अक्षरावर रफार जाते. रफार जाते ते आपल्याला सर्वसाधारणपणे व्याकरणाचीच करणी म्हणावं लागेल. आणि मग बघा विद्यार्थी मित्रांनो, गण अधिक इश, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण ई, या संकल्पनेकडे पाहावं लागेल. अच्या पुढं ई जर आलं तर हे दोन स्वर एकत्र येतात, सांधले जातात, जोडले जातात, मिसळतात आणि मग एक नवीन वर्ण तयार होतो, तो म्हणजेच ए. आणि या एचं चिन्ह आहे एक मात्रा आणि मग हा पहिल्या वर्णाची जागा घेतो. एका वर्णाची जागा घेणं, दुसरा वर्ण घेणं म्हणजे आदेश आणि या आदेशाला गुणादेश म्हणतात. आणि गुणादेश होऊन बनलेल्या स्वरसंधीलाच गुणादेश स्वरसंधी असे म्हणतात. आणि याच गुणादेश स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे दोन स्वर, अचं उच्चारस्थान काय आहे कंठ्य, ईचं उच्चारस्थान काय आहे तालव्य. दोघांचं उच्चारस्थान कसं आहे भिन्न, भिन्न असल्यामुळे विजातीय स्वर आणि म्हणूनच याच गुणादेश स्वरसंधीलाच विजातीय स्वरसंधी म्हणतात. आणि मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, गण अधिक इश ए स्वर तयार झाला, मग हा ई गेला, हा अ गेला आणि शब्द तयार होतो मग गणेश. मी जर म्हटलं की नाही बा, मी म्हटलं देव अधिक इंद्र, मग देव अधिक इंद्र देवेंद्र, हे या पद्धतीचं. परत एखादं मी जर म्हटलं की नाही बा परम अधिक ईश्वर, परम अधिक ईश्वर, मग परम अधिक ईश्वर परमेश्वर. लंका अधिक ईश्वर लंकेश्वर. अशा पद्धतीने वेगवेगळे आपल्याला उदाहरणं पाहता येईल. आणि निश्चितच जर यामध्ये जर गेलं तर हे आपल्याला या संकल्पनेने पाहता येईल. त्याच्यानंतरच आपल्या दुसऱ्याकडे जर वळलं की जसं अ किंवा आच्या पुढं उ किंवा उ जर आलं तर त्या दोन स्वरांबद्दल ओ हा स्वर तयार होतो. त्यामध्ये मी जर म्हटलं की नाही बा एखादं उदाहरण जर पाहिलं तर सांगता येईल आपल्याला की ज्यामध्ये मी जर इकडे जर उदाहरण जर म्हटलं की नाही बा गंगा अधिक उदक, मग गंगा अधिक उदक मध्ये जर पाहिलं तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातला शेवटचा वर्ण उ, आच्या पुढं उ जर आलं तर त्याचा ओ बनतो. ओचं चिन्ह एक काना एक मात्रा. मग गंगा अधिक उदक पाहायला भेटेल गंगोदक, गंगोदक हे या पद्धतीचं. त्यानंतरचं एक उदाहरण मी जर परत यामध्ये जर पाहिलं दुसऱ्या उदाहरणामध्ये तर सांगता येईल. मी म्हटलं जल अधिक उर्मी, मग जल अधिक उर्मीमध्ये जर पाहिलं, मागे हा शब्द सुद्धा परीक्षेमध्ये सुद्धा विचारून गेलेला आहे. आणि जल अधिक उर्मीमध्ये जर पाहिलं तर मग पाहता येईल इथं आपल्याला जलोर्मी, जलोर्मी हे या पद्धतीचं.
हे अशा पद्धतीने आपल्याला सर्वसाधारणपणे पाहायला भेटतील. आणि एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इकडे जर आपण जर परत यामध्ये जर पाहिलं, शेवटचा टप्पा म्हणजेच तो आपला अ किंवा आच्या पुढं रू हा स्वर जर आलाच तर त्याबद्दल अर हा असा आदेश होतो. आणि मग इथं पाहता येईल आपल्याला की ज्यामध्ये एखादं उदाहरण जर मी जर म्हटलं की नाही बा महा अधिक ऋषी, महा अधिक ऋषीमध्ये जर पाहिलं तर लक्षात घ्या आच्या पुढं रू हा स्वर आला, मग अ किंवा आच्या पुढे रू स्वर जर आला तर यांच्याबद्दल सर्वसाधारणपणे अर असा आदेश होतो. मग काय, हा रू गेला हा आ गेला, अर्धर आला अ जाऊन त्याच्यामध्ये मिसळेल आणि मग हा अक्षराच्या पुढे येणारा र आहे. आणि अक्षराच्या पुढे येणारा र सर्वसाधारणपणे हा दोन प्रकारे वापरला जाते. पहिला म्हणजे रकार आणि दुसरा म्हणजे रफार. तर इथे आपल्याला रफार द्यावी लागेल आणि तीही म्हणजेच शेवटच्या अक्षरावर. मग आपल्याला महा अधिक ऋषी पाहता येईल आपल्याला महर्षी. तर हे अशा पद्धतीनं ही झाली आपली एक प्रकारची गुणादेश स्वरसंधी. आणि मग यावरून एक निश्चित एक गोष्ट लक्षात येते की गुणादेश स्वरसंधी ओळखायची कशी, तर त्यामध्ये संधी झालेल्या शब्दामध्ये संधी झालेल्या अक्षराला एक मात्रा, एक काना एक मात्रा आणि शेवटच्या अक्षरावर रफार येते. आणि बरंच काही यामध्ये जसं स्वरसंधीमध्ये पाहत असताना आपण दोन प्रकार आत्तापर्यंत अभ्यासले. पहिला होतं आपलं दीर्घादेश स्वरसंधी आणि दुसऱ्यामध्ये जर पाहिलं तर ती म्हणजेच गुणादेश स्वरसंधी. नंतरच्या आपण टप्प्यामध्ये जर पाहिलं तर एक तिसरा प्रकार आपण आता अभ्यासू. तर वेगवेगळ्या टाईप्सनी यामध्ये प्रश्न प्रकार पडतात. संधी ओळखा, शब्दाची संधी करा आणि त्यासोबतच संधीचा प्रकार सांगा. यामधून या व्हिडिओजमधून हा घटक किंवा या घटकाची भीती ही तुमच्या मनापासून दूर होईल एवढं मी अपेक्षित म्हणजे समजतो. निश्चित हा घटक तुम्हाला, कारण बरेच विद्यार्थी संधी हा घटक दिसल्याबरोबर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळत असतात. याच्या फक्त संकल्पना क्लिअर पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात जर घेतलं तुम्ही, स्वरसंधीमध्ये पाहत असताना दोन टप्पे म्हणजे आपला पहिला दीर्घादेश, दुसरा गुणादेश आणि तिसरा अभ्यासणार आहोत आता आपण वृद्ध्यादेश स्वरसंधी. वृद्ध्यादेश स्वरसंधी. आणि मग या वृद्ध्यादेश स्वरसंधीमध्ये काय होतं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ किंवा आ, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण सर्वसाधारणपणे इथं ए किंवा ऐ असेल, एकत्र येतात, जोडतात, मिसळतात, सांधले जातात आणि त्यांच्याबद्दल एक आदेश होतो. तो म्हणजेच कुठला, तर तो म्हणजेच ऐ. आणि या आदेशाला मग वृद्ध्यादेश म्हणतात. आणि वृद्ध्यादेश होऊन बनलेल्या स्वरसंधीला वृद्ध्यादेश स्वरसंधी असे म्हणतात. काही नाही, छोटंसं आहे यामध्ये. आणि शेवटचा टप्पा म्हणजेच कुठला, तर अ किंवा आच्या पुढं जर समजा यामध्ये ओ किंवा औ जर आलं, ओ किंवा औ जर आलं तर हे दोन स्वर एकत्र येतात, जोडतात, सांधले जातात, मिसळतात आणि यांच्याबद्दल एक आदेश होतो. तो म्हणजेच कुठला, तर औ. आणि या आदेशाला मग वृद्ध्यादेश म्हणतात. आणि असं वृद्ध्यादेश होऊन बनलेल्या स्वरसंधीला वृद्ध्यादेश स्वरसंधी असे म्हणतात. मग उदाहरणाच्या माध्यमातून पाहता येईल आपल्याला. मी म्हटलं प्रजा अधिक ऐक्य. प्रजा अधिक ऐक्यमध्ये जर पाहिलं, प्रजा अधिक ऐक्य, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कुठला, तर आ. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कुठला, तर ऐ. आच्या पुढं ऐ आला तर कुठला आदेश, ऐ. आणि ऐचं चिन्ह काय आहे, तर ऐचं चिन्ह आहे दोन मात्रा. मग प्रजा अधिक ऐक्य, हा ए गेला हा आ गेला, शब्द तयार होईल प्रजैक्य. हे या पद्धतीचं, अशा पद्धतीचे आपल्याला संधी पाहायला भेटेल. मी जर म्हटलं की नाही बा, दुसरं उदाहरण जर घेतलं, सदा अधिक एव. मग सदा अधिक ऐव यामध्ये जर आ आहे, इकडे ए आहे, आच्या पुढं ए आला तर त्याचा ऐ बनतो. ऐचं चिन्ह काय आहे, तर दोन मात्रे. मग सदा अधिक एव, ए गेला आ गेला, शब्द तयार झाला कुठला, सदैव. ह्या अशा पद्धतीनं. आणि निश्चित हा घटक अत्यंत सोपा पद्धतीने मी तुमच्या समोर मांडत आहे. मी जर परत यामध्ये जर एखादा जर मी जर म्हटलं की नाही बा, दंत अधिक औष्ठ्य. दंत अधिक औष्ठ्य, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दंत अधिक औष्ठ्यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कुठला, तर अ. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कुठला, तर औ. अच्या पुढे औ जर आलं तर त्याचा काय बनतो, औ. औचं चिन्ह काय आहे, तर एक काना दोन मात्रे. आणि मग हा पहिल्या वर्णाची जागा घेतो. मग हा औ गेला हा अ गेला आणि शब्द ते पाहायला भेटेल आपल्याला दंतौष्ठ्य. हे या पद्धतीचं. आणि निश्चित मग वृद्ध्यादेश स्वरसंधी कशी ओळखायची, तर वृद्ध्यादेश स्वरसंधीमध्ये
संधी झालेल्या शब्दामध्ये संधी झालेल्या अक्षराला 2 मात्रे, एक काना 2 मात्रे येत असतात. परत एखादं शेवटचं उदाहरण जर मी म्हटलं की नाही बा, काष्ट अधिक औषधी, औषधी हे याबद्दल, काष्ट अधिक औषधीमध्ये जर पाहिलं, काष्ट म्हणजेच काय तर लाकूड, याला काष्ट असं बोललं जाते. आणि काष्ट अधिक औषधीमध्ये जर पाहिलं तर त्याच पद्धतीनं काष्टौषधी हे या पद्धतीचं, काष्टौषधी हे, काष्टौषधी हे या पद्धतीचं. अशा पद्धतीने आपल्याला वृद्धादेश स्वरसंधी अभ्यासता येईल. आणि मग हे या पद्धतीचा आपल्या वृद्धादेश हा स्वरसंधीमधला तिसरा प्रकार, तिसरा घटक आत्ता आपण अभ्यासलो. आणि यामध्ये स्वरसंधीमध्ये किमान 5 प्रकार, आणि हे 5 प्रकार पाहत असताना जवळपास आपण 3 प्रकाराबाबत बरंच काही बोललं आहे. आता जे आपले जे काही आता 2 प्रकार जे आहे अत्यंत सोपे आणि सगळ्यात महत्त्वाचे सुद्धा, बऱ्याच संकल्पना सुद्धा त्यामध्ये दडलेल्या आहेत. आणि निश्चित तुम्हाला यामधून एक चांगला फायदा होईल परीक्षांपुरता, एवढं समजतो. आणि एक जर आपण जर पाहिलं तर पहिला दीर्घादेश, दुसरा गुणादेश, तिसरं वृद्धादेश, आणि आता आपण बघणार आहोत त्यामधलाच तोच चौथ्या क्रमांकाचा किंवा चौथा प्रकार स्वरसंधीमधला, तो चौथा प्रकार म्हणजेच राहणार आपला यनादेश स्वरसंधी. मग यन अधिक आदेश, यन अधिक आदेश, यनादेश. आणि यनादेश स्वरसंधीमध्ये काय होतं तर इथं सांगता येईल आपल्याला की ज्यामध्ये पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ई, या ईच्या पुढं एखादा जर विजातीय स्वर जर आला, विजातीय स्वर, मी इथं काहीतरी ठेवायचं म्हणून ठेवतो. समजा इथं एखादा समजू आपण इथं, बरं, विजातीय स्वर जर आलं, ईच्या पुढं विजातीय स्वर जर आलं तर काय होतं, या ईचा सर्वसाधारणपणे य बनतो. आणि असं याच आदेशाला यनादेश असे म्हणतात. आणि हा पुढचा विजातीय स्वर त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो, विजातीय स्वर. दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगता येईल आपल्याला, ऊच्या पुढं विजातीय स्वर जर आलं तर या ऊ बद्दल इकडे सर्वसाधारणपणे व बनतो आणि पुढचा विजातीय स्वर त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो. त्यानंतरचा घटक जर आपण अभ्यासला, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण रू, याच्याही पुढे विजातीय स्वर जर आलं तर या रू बद्दल र बनतो आणि पुढचा विजातीय स्वर त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो. आणि शेवटचा घटक म्हणजे लू, क्लुप्तीचा लू. आणि या क्लुप्तीच्या लू बाबत जर याच्या पुढं जर विजातीय स्वर जर आलं तर या लू बद्दल इकडे पाहता येईल आपल्याला असा ल बनतो आणि पुढचा विजातीय स्वर त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो. मग उदाहरण क्रमांक पहिला, वि अधिक अर्थ, प्रति अधिक आरोप, कोटी अधिक अवधी. शुद्ध शब्दामध्ये विचारतात कोठ्यवधी, कोट्यावधी, कोट्टावधी. मग बऱ्याचदा आपल्याला ती संकल्पना माहिती पाहिजे. संधी झालेला प्रत्येक शब्द शुद्ध शब्द असतो. मग इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, वि अधिक अर्थ, प्रति अधिक आरोप, कोटी अधिक अवधी. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ. मग इथे तुम्ही चेक करा, ई या स्वराचं उच्चारस्थान काय. सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज, ईचं उच्चारस्थान तालव्य, टाळूला स्पर्श होतो. टाळू म्हणजे जिभेचा वरचा भाग. अचं उच्चारस्थान काय आहे तर कंठ्य. दोघांचं उच्चारस्थान कसं आहे तर वेगळं, म्हणजेच विजातीय स्वर, म्हणजेच ईच्या पुढं विजातीय स्वर आला. आणि असं जर झालं तर या ई बद्दल य बनतो आणि पुढचा अ त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो. म्हणजे आपल्याला इथं कंप्लीट य पाहायला भेटतो. आणि मग हा अ गेला, हा ई गेला आणि शब्द पाहायला भेटेल व्यर्थ हे या पद्धतीचं. प्रति अधिक आरोप मध्ये जर पाहिलं तर इथं सुद्धा आपल्याला संधी पाहायला भेटेल. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आ, ईच्या पुढे विजातीय स्वर आला म्हणून ई बद्दल य बनतो, पुढचा आ त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो आणि इथं आपल्याला पाहायला भेटेल या. आणि मग प्रति अधिक आरोप, आ गेला, ई गेला, शब्द पाहायला भेटेल आपल्याला प्रत्यारोप, प्रत्यारोप हे या पद्धतीने. आणि इकडे बघा, कोटी अधिक अवधी, व्हेरी इम्पॉर्टंट शब्द प्रकार आहे.
आणि कोटी अवधीमध्ये जर पाहिला तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ, ईच्या पुढे विजातीय स्वर आला, ईच्या पुढे विजातीय स्वर जर आलं तर ई बद्दल य बनतो, पुढचा अ जर जाऊन जर त्याच्यात जर मिसळला तर कंप्लीट य बनतो आणि मग हा अ गेला, हा ई गेला आणि शब्द पाहायला भेटेल आपल्याला कोट्यवधी शुद्ध शब्द. कोट्यवधी आपल्याला अशा पद्धतीचा संधी पाहायला भेटेल आणि अशा पद्धतीने आपल्याला यनादेश स्वरसंधीमधला पहिला घटक. त्याच्यानंतरचं मी जर इकडे जर म्हटलं की नाही बा, परत आपल्याला इथं सांगता येईल की ज्यामध्ये एखादा घटक जर आपण जर अभ्यासला, मी म्हटलं अणु अधिक एशन, अणु अधिक एशन, मग अणु अधिक एशनमध्ये जर पाहिलं तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण उ, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण ए, या ऊचं उच्चारस्थान औष्ठ्य, एचं उच्चारस्थान कंठतालव्य. आणि लक्षात घ्या मग ऊच्या पुढे विजातीय स्वर आला, ऊच्या पुढे विजातीय स्वर आला तर या ऊ बद्दल व बनतो, पुढचा ए त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो, ए म्हणजेच एक मात्रा, ए जर मिसळला तर व वर ए मिसळला सर तर याचं वचं काय होईल तर इकडे आपल्याला पाहायला भेटेल वे आणि मग हा ए गेला, हा ऊ गेला, शब्द पाहायला भेटेल आपल्याला अन्वेषण हे या पद्धतीचं. शेवटचा घटक म्हणजेच आपला राहणार रू हा घटक आणि या घटकामध्ये जर आपण जर एक गोष्ट जर पाहिली तर ती म्हणजे सांगता येईल आपल्याला, जसं मी म्हटलं की नाही बा, मातृ अधिक आज्ञा, मग मातृ अधिक आज्ञा आणि मातृ अधिक आज्ञामध्ये जर पाहिलं तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे रू, दुसऱ्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे आ. रूच्या पुढे जर आ जर आलं तर या रू बद्दल इकडे र बनतो आणि पुढचा आ त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो आणि मग हा आपल्याला इथे सर्वसाधारणपणे कंप्लीट रा असं पाहायला भेटेल. आणि हे जर आपण जर पाहिलं तर मग हा आ गेला, हा रू गेला आणि मग ते तला तो रा जोडायचा आहे. आणि यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही र आहे तो व्यंजनानंतर येणारा र आहे आणि व्यंजनानंतर येणाऱ्या र जोडण्यासाठी दोन पद्धती, एकूण र जोडण्याच्या पद्धती 4 आणि त्या 4 प्रकारापैकी आपल्याला 2 पद्धती इथं पाहावं लागेल कारण व्यंजनाच्या नंतर ते जोडण्यासाठी 2 प्रकारचे र वापरले जातात. पहिला म्हणजेच हा रकार, दुसरा म्हणजेच हा सुद्धा रकार, दोनाला बी रकार रकार बोलला जाते. पण हा जो रकार आहे तो अर्धादंडसाठी जोडला जातो, जे आपण अर्धादंड वगैरे काय बोललो त्याविषयी, आणि उरलेले जे काही दंड असतील तो या पद्धतीचा रकार असेल. म्हणजेच हा अर्धा दंड तर नाही, मग याला पहिला तर जोडता येणार नाही, याला दुसरा जोडावा लागेल, मग याला अशा पद्धतीचं जोडावं लागेल. म्हणजेच काय, मातृ अधिक आज्ञा, तर इथं आपल्याला पाहायला भेटेल मात्राज्ञा हे या पद्धतीचं. आणि हे अशा पद्धतीनं आपली यनादेश स्वरसंधी बऱ्यापैकी आपण यामध्ये बरंच काही चाललं आहे. आणि या यनादेश स्वरसंधीमध्ये किंवा वेगवेगळ्या यामधले येणारे जे 5 प्रकार, 5 घटक महत्त्वाचे आपण अभ्यासलो. व्हेरी इम्पॉर्टंट, पोलीस भरती गडचिरोली जिल्हा महत्त्वाचे प्रश्न प्रकार सुद्धा यावरती पुढे जाऊन विचारतील तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वरसंधीचा शेवटचा प्रकार, तो म्हणजेच आपण आता अभ्यासणार आहोत तो घटक म्हणजेच आपला असेल यामधला, तो म्हणजेच असेल आपला अयादी आदेश स्वरसंधी, अयादी आदेश स्वरसंधी. आणि मग अयादी आदेश स्वरसंधीमध्ये अयादी आदेश स्वरसंधी शेवटचा प्रकार 5वा प्रकार स्वरसंधी. हे अभ्यासत असताना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इकडे जर पाहिलं पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ए, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण किंवा यामध्ये पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ए, दुसऱ्या शब्दातला शेवटचा वर्ण जर यामध्ये जर सर्वसाधारणपणे विजातीय स्वर जर असेल तर हे 2 वर्ण एकत्र येतात, जोडतात, सांधले जातात, मिसळतात आणि सर्वसाधारणपणे यांच्याबद्दलच एक आदेश होतो. तो आदेश म्हणजे कुठला, तर या पद्धतीचा अय असा आदेश होतो आणि हा पुढचा विजातीय स्वर त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो. त्यानंतरचा ऐ, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ऐ असेल, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण विजातीय स्वर जर आलं, म्हणजेच ऐच्या पुढे विजातीय स्वर जर आलं तर यांच्याबद्दल आय असा आदेश होतो आणि मग हा पुढचा विजातीय स्वर त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ओ असेल,
दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण विजातीय स्वर असेल तर या ओ बद्दल अव असा आदेश होतो आणि मग हा विजातीय स्वर त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण औ असेल, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण विजातीय स्वर जर असेल तर औ बद्दल आव असा आदेश होतो आणि त्याच्यामध्ये विजातीय स्वर जाऊन मिसळतो. विजातीय स्वर. उदाहरण क्रमांक पहिला, मी म्हटलं ने अधिक अन, मग ने अधिक अन पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोण आहे तर यामधला आहे ए. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कुठला आहे तर तो मिळाला अ. एच्या पुढे अ जर आलं तर त्याबद्दल अय असा आदेश होतो. असा अय असा आदेश होतो आणि पुढचा विजातीय स्वर त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो. म्हणजेच हा य जो आहे कंप्लीट पाहायला भेटेल. म्हणजे हा अ गेला, हा ए गेला आणि शब्द इथं पाहायला भेटेल तो म्हणजेच नयन हे या पद्धतीचं. दुसऱ्या उदाहरणामध्ये मी जर म्हटलं की नाही बा शे अधिक अन, किंवा एक जर घटक जर आपण जर बघितलं एक याच्यामध्ये जर पाहिलं की नाही बा गई अधिक अक, गई अधिक अक मध्ये जर पाहिलं तर यामध्ये इथं पाहता येईल गई अधिक अक. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कुठला तर तो म्हणजे राहणार ऐ. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कोण तर तो म्हणजेच अ. अच्या पुढे ऐच्या पुढे अ आला तर त्या दोन वर्णाबद्दल आय असा आदेश होतो. आय आणि पुढचा विजातीय स्वर त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो आणि मग हा कंप्लीट आपल्याला असा आय पाहायला भेटतो. हा अ गेला, हा ऐ गेला आणि शब्द पाहायला भेटेल मग आपल्याला गायक हे या पद्धतीचं. आणि अशा पद्धतीची संधी ही यनादेश अयादी आदेश स्वरसंधीमध्ये पाहायला भेटते. मी जर म्हटलं की सर्वसाधारणपणे नाही बा की यामध्ये पाहता येईल पो अधिक अन, मग पो अधिक अन मध्ये जर पाहिलं तर सांगता येईल पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कुठला ओ, दुसऱ्या शब्दामधला पहिला वर्ण कुठला अ. ओच्या पुढे अ जर आला तर त्याचा काय बनतो तर त्याचा अव असा बनतो. पुढचा विजातीय स्वर त्याच्यामध्ये जाऊन मिसळतो. कंप्लीट असं अव पाहायला भेटतं. अ गेला, ओ गेला, शब्द पाहायला भेटेल आपल्याला पवन हे या पद्धतीचं. शेवटचा घटक जर मी जर म्हटलं शेवटचं उदाहरण शेवटच्या संकल्पनेमधला तो म्हणजे रौ अधिक अन. मग रौ अधिक अन मध्ये जर पाहिलं पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कुठला तर औ, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कुठला तर अ. याच्या पुढे विजातीय स्वर आला, औच्या पुढे विजातीय स्वर जर आला तर त्याचा बनतो त्याचं काय बनतो तर आव बनतो. म्हणजे इथं आव बनला आणि पुढचा अ त्याच्यामध्ये जाऊन जर मिसळला तर तो कंप्लीट व असं पाहायला भेटेल. मग रौ अधिक अन, मग हा अ गेला, हा रौ गेला आणि इथं आपल्याला शब्द पाहायला भेटेल रावण हे या पद्धतीचं. आणि एक शब्द लक्ष द्या थोडंसं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं नळाचा न पाहायला भेटला आणि संधी झाल्यावर आपल्याला काय पाहायला भेटलं तर इथं बाणाचं न पाहायला भेटलं. असे फसवे प्रश्न प्रकार तुम्हाला बऱ्याचदा परीक्षामध्ये विचारतात. असं का बरं होतो, इकडे नळाचा न आणि इकडे बाणाचा न. तर एक गोष्ट लक्षात विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, र किंवा या न च्या पुढं, या र किंवा न च्या मधात, या र किंवा न च्या मधात जर मृदू व्यंजन जर आल्यास, र किंवा न च्या मधात जर मृदू व्यंजन जर आल्यास, अ हा सर्वसाधारणपणे इथं कोण होता, मी म्हटलं रौ अधिक अन होता. आता यामध्ये बघा र किंवा व च्या मधात जर सर्वसाधारणपणे मृदू व्यंजन जर आल्यास तर हा न चा न राहत नाही, म्हणजे नळाचा न राहत नाही तर तो बाणाचा न बनतो. आणि म्हणूनच व आपण मागच्या याच्यामध्ये अभ्यासलो होतो मृदू व्यंजन काय आहे, कठोर व्यंजन काय आहे, ज्याच्यामध्ये यर लव अर्धस्वरांचा समावेश हा मृदू वर्णामध्ये केला जातो. आणि म्हणूनच र किंवा न च्या मधात जर मृदू वर्ण जर आलं तर तो न चा न राहत नाही, तो सर्वसाधारणपणे बाणाचा न बनतो. म्हणून आपल्याला रौ अधिक अन शब्द पाहायला भेटले तर रावण. आणि अशा पद्धतीनं हे आपले स्वरसंधीचे 5 घटक म्हणजेच 5 मुख्य प्रकार आज आपण लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासलो. आणि त्यामध्ये परत एकदा तुम्हाला एक रिपिटेशनच्या माध्यमातून सांगत आहे की ज्यामध्ये संधीमध्ये पाहत असताना संधीचे वर्गीकरण 2 प्रकारे पाहिलं. संस्कृत संधी, मराठीतील संधी. संस्कृतमध्ये पाहत असताना आपण 3 संध्याचे प्रकार ठळकपणे पाहिलं, ज्यामधला स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. त्यामध्ये ही स्वरसंधीमध्ये
स्वरसंधीमध्ये आदेश नावाची प्रक्रिया घडते आणि त्या आदेशावरून स्वरसंधीचे 5 प्रकार दीर्घादेश, गुणादेश, यनादेश, वृद्धादेश आणि अयादी आदेश. निश्चित यामधून तुम्हाला बऱ्याचशा परीक्षामध्ये प्रश्न प्रकार पडलेले आहेत आणि नक्की यामधून एक चांगला फायदा तुम्हा विद्यार्थ्यांना होईल एवढी अपेक्षा मी करतो. आणि परत एकदा उपस्थित सर्व सरांचं सुद्धा मी इथं धन्यवाद म्हणतो आणि आज थोडं थांबतो. उद्याला आपण जेव्हा भेटू त्यावेळेस नक्की आपण पुढल्या घटकामध्ये लगेच जाऊ. धन्यवाद सर.